अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत. तर मी कल्याणी आज तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आहे. मी इतरही व्हिडिओ टाकले आहेत पण त्या व्हिडिओत मी माझा फेस दाखवलेला नाही आहे. तर आज आपण फेस टू फेस व्हिडिओ मी पहिल्यांदाच बनवत आहे. काही चूक झाली तर क्षमा करा. तर पहिलं म्हणजे गुरुपौर्णिमा. तर आपल्याला गुरुपौर्णिमा म्हणजे काय? गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्याला गुरुची सेवा करण्याचा जो दिवस असतो तो. तर गुरुची सेवा आपण आपल्या पद्धतीने प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने गुरुची सेवा करत असतो. तर आपल्यालाही जमेल तशी आपण ही सेवा करायची आहे की गुरु सांगत नाहीत की माझी ही एवढीच सेवा करा तेवढीच सेवा करा. तर आपण आपल्या परीने जेवढी होईल तेवढी आपल्याला गुरुपौर्णिमेची सेवा करायची आहे. तर आता ती कशी करायची आहे आपल्याला? तर कोणी 21 दिवसाचे पारायण केले असेल, कोणी 51 दिवसाचे केले असेल, तर कोणी 3 दिवसाचे, कोणी 7 दिवसाचे असे केले असेल. तर काही काही लोकांनी तर 9 तारखेपासूनच पारायणाची सुरुवात केलेली आहे. म्हणजे 21 दिवसाचं इच्छापूर्तीचं पारायण असतं ते काही काही लोकांनी केलेले आहे. तर आपल्याला ते करायचं जमलं नसल्यास तर काही लोकांनी 7 दिवसाचं केलेलं आहे. पण काहींना तेही करायचं जमलं नाही आहे तर ते 3 दिवसाचे करू शकतात. तर 3 दिवसाचंही जमलं नसेल त्यांनी 1 दिवसाचं गुरुचरित्राचं किंवा गुरुचरित्राचं तर आपल्याला एका दिवसात करता येणार नाही आहे. तर आपण स्वामी चरित्राचं सारामृताचं आपण पारायण करू शकतो एका दिवसात. तर आपल्याला 1 दिवसात हे पारायण कसं करायचं आहे त्याविषयी माहिती हवी असेल तर मी ती सांगते आता. तर मी माझ्या या आधीच्याही व्हिडिओत ती माहिती सांगितलेली आहे. पण आज मी फेस टू फेस तुम्हाला जी माहिती सांगणार आहे, जी मला बऱ्यापैकी माहिती आहे ती मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर गुरुपौर्णिमे दिवशी आपल्याला सर्वात प्रथम म्हणजे स्वामींचा अभिषेक करायचा आहे. आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून जर हे करणं शक्य असल्यास तर ते खूपच चांगलं होईल. तर सकाळी उठून पहिले आपल्याला स्वामींचा अभिषेक करायचा आहे. अभिषेकाला आपल्याला पाणी वापरायचं आहे, दूध वापरायचे आहे. कोणी पंचामृताने करू शकतं. दही, दूध, मध, साखर किंवा हळदीचं लेपन तुम्ही या पद्धतीने स्वामींचा अभिषेक करू शकता. तर अभिषेक झाल्यावर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आपल्याला. आणि स्वच्छ पुसून झाल्यावर ताम्हणातनं ती उचलून आपल्याला स्वामींच्या आसनावरती ठेवायची आहे. त्याला वस्त्र प्रदान करायचे आहेत. आणि मग आपल्याला स्वामी चरित्र सारामृत 1 दिवसीय पारायण आपल्याला जर करायचं असेल तर ते करायचं आहे. आपण 1 दिवसीय सेवा हीच करू शकतो की जे स्वामी चरित्र सारामृत आहे ते 21 अध्याय आहेत. तर आपण एका बैठकीत 21 अध्याय पूर्ण करू शकतो. आणि ज्यांना एका बैठकीत जमत नसेल तर त्यांनी मध्ये एकदा उठलं तरी चालतंय. ज्यांची लहान मुलं असतील किंवा जॉईंट फॅमिली असेल, काही कामं असतील वगैरे तर तुम्ही मध्ये गॅप घेतला तरी चालतोय. आणि न घेतला जर तुम्ही एका बैठकीत पूर्ण स्वामीच्या इथे सारामृताचं पारायण केलं तर त्याचा तुम्हाला खूप लाभ मिळेल. आणि असं नाही की मध्ये मध्ये उठल्यावर लाभ मिळणार नाही असं नाही. पण जो एका बैठकीत जो तुम्हाला लाभ मिळणार आहे तो खूपच छान असणार आहे. तर आपल्याला पहिल्यांदा तर स्वामी चरित्र सारामृताचं पारायण आपल्याला एका दिवशी करायचं आहे. त्यामुळे आपल्याला स्वच्छ आपण पूजा मांडूनही करू शकतो किंवा न मांडताही करू शकतो. कसं असतं आपण गुरुपौर्णिमेला गुरुची जेवढी सेवा करू तेवढी कमीच असते. पण आपल्या परीने आपण होईल तेवढी सेवा आज करायची आहे. तर गुरुपौर्णिमा म्हणून आपण आज गुरूंचा अभिषेक केलेला आहे सगळं आपण. आणि आता सारामृताचं आपण एका वेळी एका बैठकीत वाचन करायचं आहे. तर आपल्याला स्वामीच्या इथं सारामृताची सुरुवात अशी करायची. स्वामीच्या इथं सारामृत आपल्याला एका दिवसात वाचायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला मोबाईलचा वापर हे वाचन करत असताना आपल्याला मोबाईलचा पूर्णपणे वापर टाळायचा आहे. आपल्याला मध्ये मध्ये सारखं उठायचं नाही आहे किंवा कोणाशी बोलायचं नाही आहे. श्रद्धेने आणि शांत चित्ताने आपल्याला हे सगळं करायचं आहे. तर याचे फळ आपल्याला छानच भेटणार आहे. पारायण पूर्ण झाल्यावर आपल्याला स्वामी समर्थांची आरती करायची आहे. आरती पण मनोभावे करायची आहे. असं पटापट उरकायचे म्हणून करायची नाही आहे. ती पण आपल्याला मनोभावेच करायची. नैवेद्य दाखवायचं आहे. नैवेद्य दाखवून आपल्याला प्रसाद वाटायचा आहे. म्हणजे स्वामी समर्थांचे नामस्मरण आपल्याला करायचं आहे. तुम्ही 1 माळी जप करू शकता. अगदीच जर तुम्हाला वेळ भरपूर असेल तर तुम्ही 11 माळी करू शकता, 3 माळी करू शकता. आणि अगदीच जर कामातनं किंवा जॉबवाली लोक असतील किंवा काही जॉईंट फॅमिली असेल किंवा काही कारणं असू शकतात गडबडीची, तर त्यांनी मनापासून अगदी मन लावून नामस्मरण म्हणजे 1 माळ जरी केली ना तरी ती खूप पुरेशी होते. स्वामी असं म्हणत नाहीत की माझ्या एवढा माळी जप झालाच पाहिजे. पण 1 माळ आपल्याला मनापासून करायची आहे. आणि मग नंतर आपल्याला तारक मंत्र जपाचा आपल्याला जप करायचा आहे. तारक मंत्राचा तो पण तुम्ही 11 माळी करू शकता किंवा 1 माळी जरी मनापासून केला तरी चालतो. 3 माळीही करू शकता तुम्ही तारक मंत्राचा जप.
ते झाले की आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्याला व्रताची सांगता करायची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचे नियम याचे काय, तर आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे. त्या दिवशी आपल्याला मांसाहार पूर्णपणे टाळायचा आहे. स्वामींची पूजा करायची म्हटल्यावर आपण मांसाहार करतच नाही, पण काहींना जर तशी सवय असेल तर तुम्ही तसं करू नका. तुम्ही मांसाहार पूर्णपणे टाळायचा आहे आणि आपल्याला सात्विकच भोजन घ्यायचे आहे. आणि मेन म्हणजे आपल्याला आपलं आचरण शुद्ध ठेवायचं आहे. आपल्याला कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही आहे, कुणाशी वाईट वागायचं नाही आहे, आपल्या मनात कुणाबद्दलही वाईट विचार आणायचे नाही आहेत. आणि असं केलं तर आपलं मन शुद्ध राहणार आहे. त्यामुळे आपली पूजाही व्यवस्थितच होणार आहे. त्यामुळे स्वामी आपल्याला त्याचं फळ आपल्याला नक्की देणार आहेत. पारायण आपल्याला भक्तिभावानं करायचं आहे, हे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण की भक्तिभावाने आपण जेव्हा हे पारायण आपण जेव्हा करू तेव्हा ते स्वामींच्या चरणापाशी आपण अर्पण करू तेव्हा ते स्वामी स्वीकारणार आहेत. कारण की आपण हे सगळं मनापासून मनोभावे केलेलं असणार आहे. त्यामुळे आपल्याला हे करताना आपलं आचरण शुद्ध ठेवायचं आहे. गुरुपौर्णिमेला आपल्याला आणखीन एक करायचं आहे की आपल्याला स्वामींच्या आवडीच्या वस्तूंचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर तुम्ही त्यात काहीही घेऊ शकता. पुरणपोळी करू शकता किंवा बेसन लाडू घेऊ शकता किंवा आणखीन तुमच्या परीने तुम्हाला जे काही गोड करायला जमेल अशा पद्धतीने तुम्ही गोडाचं नैवेद्य करू शकता. तर महाराजांना आपण मनापासून केलेली सेवा ही खूप आवडते, म्हणून आपण ही सेवा सगळी मनापासून करायची आहे. आपल्याला जर काहींना त्यात पारायणात काही विघ्न आले वगैरे तर तुम्ही ते पारायण थांबवायचं आहे आणि परत नंतर नव्याने सुरुवात करायची. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, पारायण करताना आपल्याला बहुतेक बरीच विघ्न येऊ शकतात, पण तरी पण आपण थांबायचं नाही आहे. आपण मनापासून सेवा करत राहायचं आहे. असं नाही समजायचं की बाबा आपल्याला विघ्न आलेत म्हटल्यावर आपल्याला पारायणाचे काहीच फायदे नाही आहेत. तसं काहीच नसतं. स्वामी आपली परीक्षा घेत असतात, बघत असतात की आपला भक्त आपली किती मनापासून सेवा करतोय ते, की आपण संकट आल्यावर सुद्धा हा भक्त आपली सेवा करत राहतोय का. मग तर आपण असं मनात काहीही वाईट विचार आणायचा नाही आहे आणि आपण हे पारायण करत राहायचं आहे. आणि आपल्याला हे पारायण पूर्ण झाल्यावर स्वामी त्याचं फळ नक्की देतात आणि हे तुम्ही चांगल्या पद्धतीने अनुभवणार पण आहे. जर तुम्ही हे मनापासून सारामृताचं वाचन केलं, पठण केलं, तुम्ही रोज नित्यनेमाने देखील सारामृताचे रोज 3-3 अध्याय वाचू शकता. ज्यांना शक्य नसेल ते रोज 1 अध्याय देखील वाचू शकतात. रोज 1-1 अध्याय वाचायचा आहे. तुम्हाला 1 माळी जप करायचा आहे किंवा 3 माळी जप करायचा आहे किंवा 11 माळी जप करायचा आहे, तुम्हाला जसा जमेल तसा. किंवा तुम्ही हातात माळ घेऊन जर जप करायला जमत नसेल तर तुम्ही काही कामं करत असताना पण तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करू शकताय. त्याचंही फळ नक्की देतात. कारण की स्वामींना मनापासून केलेली सेवा आवडते आणि जे काय आपण स्वामींचं नामस्मरण करणार आहोत ते मनापासूनच करणार आहोत. त्यामुळे ती सेवा तुम्ही मनापासून करायची. नामस्मरणाची सेवा असते ती मनापासून करायची आहे. आणि आता गुरुपौर्णिमा म्हणजे आता आपण गुरुपौर्णिमेचं भरपूर विशेष अशा सेवा ऐकलेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींची मनापासून सेवा करू शकता. जास्त मोठी नाही आहे, थोडक्यात आहे, सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेली आहे. माझ्या साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेले आहे. आणि आता तुम्हाला काही अडचणी असतील तरी तुम्ही माझा व्हिडिओ बघून तुमच्या त्या अडचणी तुम्ही दूर करू शकाल आणि स्वामींच्या कृपेने आपल्याला आरोग्य, सुखशांती लाभो ही स्वामींचरणी प्रार्थना आहे आपली. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.